नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCCET 2026 तुम्ही देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक हा जो विषय आहे आपल्या अभ्यासातला, त्यातून नेहमी विचारल्या जाणाऱ्या टॉपिक्सवर प्रश्न आहेत आणि ते आपण आज इथे सॉल्व्ह करणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असेल, फुल सिलेबस MCQ सिरीज असेल आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा आहे. आपली नवीन बॅच येत्या 2 फेब्रुवारीपासून आपण सुरू करतो आहे. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे आणि जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग वळूया आपल्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न आहे, ऑन अ स्पोर्ट्स डे इफ 30 चिल्ड्रन्स वेअर मेड टू स्टँड इन अ कॉलम, 16 columns could be formed. If 24 children were made to stand in a column, how many columns would have been formed? तर आपल्याला विचारलंय, स्पोर्ट डेच्या दिवशी 30 चिल्ड्रनला आपण उभे केले कॉलम नुसार, तर 16 कॉलम मध्ये आपल्याला एक स्टँड जो असतो, इफ 24 चिल्ड्रन वेअर मेड टू स्टँड इन अ कॉलम, जर का 24 जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण कॉलम मध्ये स्टँड केलं तर हाऊ मेनी कॉलम्स वुड हॅव बी फाउंड, असे आपल्याला किती कॉलम्स मिळतील हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला आधी डिटरमाइन करावं लागेल टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहे. 30 गुणीला 100, 16 कॉलम. ओके, म्हणजे 480. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला न्यू नंबर काय दिलेला आहे, 480 डिवाइड बाय 24 दिलेला आहे, म्हणजे टोटल चिल्ड्रन आपले किती आहे, 480 डिवायडेड बाय न्यू चिल्ड्रन पर कॉलम म्हणजे 24 इज इक्वल टू 20. हे काय झालं, न्यू कॉलम झाले, ते काय होतं, टोटल चिल्ड्रन. ठीक आहे, त्यामुळे आपलं सरळ उत्तर काय असणार आहे, हाऊ मेनी कॉलम्स वुड हॅव बीन फॉर्म्ड, 20 कॉलम्स वुड हॅव बीन फॉर्म्ड. ठीक आहे, दिलेल्या जे माहिती आहे त्याच्यावरून आपल्याला अशा पद्धतीने लवकर पद्धतीने आन्सर काढता आलं पाहिजे, जेणेकरून त्यासाठी आपल्याला व्यवस्थित क्वेश्चन वाचावे लागणार आहे. ठीक आहे, 20 आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे, माधुरी हॅड 85 करन्सी नोट्स इन ऑल, सम ऑफ विच वेअर ऑफ ₹100 denomination and the remaining of ₹50 denomination. The total amount of all these currency notes was ₹5,000. How much amount in rupees did she have in the denomination of ₹50? तर इथे आपल्याला काय करावं लागेल, इथे आपल्याला करन्सी जी आहे ते काढायची आहे. ठीक आहे, माधुरीची करन्सी, त्यामध्ये आपण एक्स घेऊन घेऊया. एक्स बी द नंबर ऑफ ₹100 नोट्स अँड वाय 100 नोट्स आणि वाय जे आहे ते 50 नोट्ससाठी. ठीक आहे, म्हणजे काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 85 करन्सी तिच्याकडे आहे. त्यानंतर म्हणजे 100x प्लस 50y इज इक्वल टू काय, ₹5,000. ठीक आहे, एवढं आपल्याला समजलेलं आहे, दिलेलं आहे याच्यावरून. मग आपण ते आता इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. एक्स इज इक्वल टू 85 बाय मायनस वाय. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये करूया पुट. 185 मायनस वाय प्लस 50y इज इक्वल टू 5,000 आणि आपल्याला हे करायचं आहे सॉल्व्ह. 8,500 मायनस 100y प्लस 50y इज इक्वल टू 5,000. 8500 मायनस 50y इज इक्वल टू 5,000. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. चला, 8500 मायनस 5,000 इज इक्वल टू 50y, याचे होतात मायनस 3,500, 50y आणि y ची व्हॅल्यू निघते 70. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय म्हटलं आहे, हाऊ मच अमाऊंट इन रुपीज डिड शी हॅव इन द डिनॉमिनेशन ऑफ ₹50. तर ₹50 साठी आपल्याला 50 इंटू करावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 3,500. 3,500 ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी ऍडेड टू 1100 टू मेक इट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 7. आता हे आपल्याला डिव्हिजिबल बाय 7 करायला काय करावं लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे. 11,148 घेऊन घ्या, डिवाइड बाय 7 केलं तर काय होते, 1592 आणि रिमाइंडर किती असतो, 4. ठीक आहे, 7 इंटू 1592 प्लस 4. अशा पद्धतीने आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, नंबर टू ऍड, डिव्हिजर मायनस रिमाइंडर, म्हणजे 7 मायनस 4 म्हणजे 3.
तीन हे जे आहे ते आपल्याला ऍड करावे लागेल त्यामध्ये, जेणेकरून आपलं जे आहे एक्झॅक्टली डिव्हिजिबल येईल. म्हणजे +3 म्हणजे काय होईल? 51. 11,151 हे डिव्हिजिबल बाय आहे 7. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोहन अँड सुनील इंडिपेंडेंटली कंप्लीट अ पीस ऑफ वर्क इन 8 hours and 4 hours रिस्पेक्टिव्हली. इफ दे वर्क टुगेदर हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट वर्क? ठीक आहे, 1/8 आणि 1/4 हे तर आपल्याला माहिती आहे. कंबाईन करून घ्यायचं. 1/8 प्लस 2/8, 3/8. कसं आलं ते? आपण याचं एलसीएम काढलं, इंटू टू केलं. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आलेलं आहे आणि मग ते ऍड केलं. ठीक आहे, आता आपण काय कंबाईन रेट काढू. कंबाईन रेट आपण कसं काढतो? 1/3/8 म्हणजे काय होईल? 8/3. और ओके, आता 8/3 ला जर का हे केलं तर 2/3 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे होईल ना, कम्पेअर होईल अशा पद्धतीने. म्हणजे आपलं ऑलमोस्ट काय ऑप्शन मध्ये आहे? 2 तास. म्हणजे आपलं काय उत्तर येणार आहे? 2 तास येणार आहे. म्हणजे हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट वर्क? 2 hours. जर का ते दोघांनी सोबतच काम केलं तरी त्यांना 2 तास लागणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर 25% ऑफ 2/3 ऑफ अ नंबर इज 10. व्हॉट इज द नंबर? 25% आपण कसं लिहितो? अशा पद्धतीने लिहितो, इंटू 2/3 इंटू एक्स इज इक्वल टू 10. आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. 1/4 2/3 इंटू एक्स इज इक्वल टू 10. मग काय हे 2/12 इंटू एक्स इज इक्वल टू 10. 1/6 इंटू एक्स इज इक्वल टू 10. मग एक्स ची व्हॅल्यू 10 इंटू 6 म्हणजे 60. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, विच इज करस्पॉन्डन्स टू ऑप्शन बी. ओके. Next question is, the average of Babu's marks in 7 subjects is 75. His average in 6 subjects excluding science is 72. How many marks did he get in science? हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला टोटल मार्क्स काढावे लागेल. ॲव्हरेज इंटू नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे? 75 ॲव्हरेज इंटू 7 म्हणजे 525. ठीक आहे, आता 6चा ॲव्हरेज घ्यावा लागेल. 72 इंटू 6 म्हणजे 432. त्यानंतर आपण हे मायनस करूया. 525 मायनस 432 म्हणजे किती? 93. ठीक आहे, म्हणजे आपलं सरळच उत्तर येणार आहे सी, 93. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाच्या टॉपिकवरचे प्रश्न पाहिलेले आहेत जे तुमच्या अभ्यासाला नक्कीच मदत होईल आहे. आय होप ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आणि 2 तारखेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.